बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। सूरज चव्हाणांवरती कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची त्यांनी मागणी केली। माझ्यासोबत पदाधिकारी आहेत। काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन केले, काय मागणी आहे? लवकरात लवकर सूरज चव्हाणांवर कारवाई झाली पाहिजे। जर कारवाई लवकर झाली नाही ते जिथे बी दिसन त्याला महाराज म्हणून समजा। छावा संघटना त्याला सोडणार नाही, माफ करणार नाही। कृषी मंत्र्यांच्या संदर्भात काय मागणी असेल? राजीनामा त्यांनी दिला पाहिजे। पत्ते खेळतात का मंत्री लोक? अल्ला मूर्खाला लाज वाटली पाहिजे ना। आणखी पदाधिकारी आहेत, काय मागणी असेल? अमानुषपणे लातूरमध्ये मारहाण झाली सूरज चव्हाणांकडून तुमच्या प्रदेशाध्यक्षांना, आता काय मागणी करता? इथं तुम्ही आंदोलन कशा प्रकारचं केलं आहे? अहो विचार करा, एक छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी काय चुकी केली हो? त्यांना विचारलं की बाबा, जर आपले महाराष्ट्राचे कृषी मंत्री जर समजा त्यांच्या आम्ही निवेदन द्यायला लागलो की त्यांना जर पत्ते खेळायची एवढीच हवस आहे तर त्यांनी घरी पत्ते खेळा। या तटकरे साहेबांना काय वाईट वाटलं? सूरज चव्हाणांना काय वाईट वाटलं? जर उद्या जर सामाजिक कुणी जर असं जर आपले प्रश्न मांडायला लागलं आणि तुम्ही जर असं हाणमार करायला लागले, अरे ही तर छावा आहे, छावाचा झटकाच बघितला नाही त्यांनी अजून। सामान्य जनता लांब राहिली। आता छावा संघटना कोकाटेंना दाखवून देईन की तुम्ही जे पत्ते खेळतात आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत नाहीत, तर तुम्हाला छावा संघटना हे झालेले कालचे हाणमार आणि इथून पुढे शेतकऱ्याचे प्रश्न जर नाही सोडवले तर छावा स्टाईलनी बीड पॅटर्न नवीन हे कोकाटेंना दाखवून देईन। सूरज चव्हाणांवरती काय कारवाईची मागणी करताय आणि त्या संदर्भात बीडच्या छावाचं काय भूमिका असेल? आमची छावाची भूमिका आणि त्यात विशेषतः बीडची भूमिका ही आगळी वेगळी राहणार आहे। कारण आम्हाला त्याचा राजीनामा त्यांनी माफी मागून ही गोन गोष्ट ही काही इतकी सोपी गोष्ट नाही। सूरज चव्हाणांनी नाक घासून गाडगे पाटलाची माफी मागून संबंध महाराष्ट्राची माफी मागावी आणि त्यानंतरच आम्ही आमचा पुढचा विषय सांगू। नक्कीच आज सुद्धा तुम्ही या ठिकाणी पत्ते टाकून आंदोलन केलेलं आहे, कशा प्रकारची मागणी करताय सरकारकडं? हे बघा, काही दिवसापासून ही महाराष्ट्रभर ही व्हायरल झालेली क्लिप आहे की महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळावर बसून रमीचा डाव खेळत आहेत। अहो, इथं शेतकऱ्याचे प्रश्न पाहिजे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांना भान नाही आहे आणि ते ह्याच्यात बसून पत्ते खेळतात। ते सांगण्यासाठी विजयकुमार घाडगे हे जे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष आहे अखिल भारतीय छावाचे, ते तिथे गेले होते। त्यांनी आपल्या प्रतिकात्मक पत्ते दाखवून त्यांना हे केलं होतं। ह्याच्यात काय चूक केली? आंदोलन करू नये का? आंदोलन करण्यासाठी अशी सजा द्यावी का? त्याला अशी अमानुष मारहाण केली की एका जनावराला मारत नाही, हे काय प्रकार आहे? हा प्रकार मला त्वरित थांबविला पाहिजे। सरकारचा काही धाक आहे का नाही हे सरकारने दाखवून द्यायला पाहिजे। सूरज चव्हाणांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि माणिकराव कोकाटेचा राजीनामा झालाच पाहिजे, नाहीतर राज्यभर आंदोलन पेटविण्यात येईल। अखिल भारतीय छावाचं आंदोलन सगळ्यांना माहिती आहे की आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन करतो। नक्कीच धन्यवाद। आपल्यासोबत हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते ज्या अखिल भारतीय छावा संघटनेने आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक पत्ते खेळत आंदोलन केलंय आणि सूरज चव्हाणांवरती कडक कारवाईची मागणी केली आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर, मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।